मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ सादर करणार आहे। आपण नेहमीच व्हिडिओ आपल्या वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो, परंतु आठवडाभराचा अंदाज किंवा आपल्याला पुढील दीर्घावधीचा अंदाज आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। यापुढे भविष्यामध्ये आपल्याला लवकरच 26 जानेवारीचा अंदाज मान्सून 2025 साठी द्यायचा आहे आणि त्याची तयारी आपण करतो आहोत। सुरुवातीला असं दिसतंय की बरेच घटक हे तटस्थ असल्यामुळे सध्या अंदाजावर फार समाधानकारक अशा प्रकारचं वातावरण नाही। तरी देखील आपण जर सरासरी अंदाजाचा मागोवा घेतला तर 2025 मध्ये शेतकऱ्यांमध्ये समाधान राहील एवढा पाऊस होईल, परंतु काही विभाग हे कमी पावसाचे असणार आहे, तर काही विभाग हे थोडे अति पावसाचेही राहतील, परंतु तो फार कमी कालावधीचा पाऊस आहे। त्यामुळे वर्षाची सरासरी मात्र तिथे सामान्यच राहणार आहे। एकूणच आपण असं बघतो आहोत की कोकणात पावसाची सरासरी पूर्णतः गाठली जाईल असा अंदाज असल्यामुळे एकूणच पाणी साठ्यांमध्ये कोकण किनारपट्टीवर आधारित असलेल्या पाणी साठ्यांवर त्याचा चांगला परिणाम होईल असं दिसतंय। परंतु आपण याचा सविस्तर अंदाजच लवकरच तयार करतो आहोत, त्यामुळे त्या दृष्टीने शेतकऱ्यांना जे काही दरवर्षीचा अंदाज मिळतो आणि त्यानुसार वर्षाचं नियोजन करायला मिळतं, त्या दृष्टीने आपण विचार करतो। कारण कोणताही हवामानविषयक अंदाज देताना फार काळजीपूर्वक तो अंदाज द्यावा लागतो, कारण त्याचा परिणाम हा अनेक घटकांवर होत असतो आणि त्यामुळे आपण अंदाज दिला म्हणून केवळ चालत नाही, तर त्याचे दुष्परिणाम किंवा चांगले परिणाम देखील होत असतात। यावर्षीच्या एकूणच उन्हाळ्यामधील वातावरणामध्ये देखील थोडं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे। अवकाळी पाऊस उन्हाळ्यामध्ये देखील आपल्याला मध्ये मध्ये होताना दिसणार आहे। मात्र याचा स्रोत हा जो WD असतो दरवर्षी, तो आता यावर्षी नाही। तो बंगालच्या उपसागरातील जे कमी दाब निर्माण होतील आणि त्याची ती तीव्रता महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल, त्यामुळे हे पाऊस पडणार आहेत। कारण WDचा प्रभाव न राहिल्यामुळे उत्तर भारतात पाऊस कमी पडतोय। मात्र आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण तुलनेत अवकाळी जास्त राहणार आहे आणि याचं मुख्य कारणच असं की याचा स्रोत हा बंगालचा उपसागर आहे किंवा कधी कधी अरबी समुद्रातील वेस्टर्ली वारे जे आहेत, म्हणजे पश्चिमी वाऱ्यांचा देखील त्याला कधी बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव मिळू शकतो। परंतु आतापर्यंतचा अनुभव आहे की पश्चिमी आणि दक्षिणी वाऱ्यांमधून फार पाऊस महाराष्ट्रामध्ये पडत नाही, परंतु यावर्षी तो त्याला थोडा अपवाद असण्याची शक्यता आहे। थंडी आणि उन्हाळ्यामध्ये कोरडे हवामान असते, हवेचा दाब अतिशय वाढलेला असतो आणि अशा वाढीव हवामानामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी होत असतं। कारण जेव्हा जेव्हा WD प्रभावी होतात आणि तेव्हा जर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब असेल किंवा अरबी समुद्रात कमी दाब असेल तर त्या ट्रपलाईन तयार होऊन महाराष्ट्रात पाऊस पडतो, हे नैसर्गिक सत्य आहे। परंतु यावर्षी तसं घडताना दिसत नाही किंवा एकतर त्यांच्या वेळा चुकत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस कमी होतोय। काही पिकांना खरं म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये झालेल्या पावसामुळे जीवदान मिळतं, परंतु तोही पाऊस तसा यावर्षी कमी झालेला आहे। त्यामुळे कमी पावसावरच उत्पन्न काढायची वेळ आल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे। मात्र गेल्या वर्षी मान्सून चांगला बरसल्यामुळे पाणीसाठे तुडुंब भरलेले होते आणि पर्यायाने शेती पिकांना पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी पाणी देता आलेलं आहे आणि त्यामुळे पिकांमध्ये त्यांनी पाण्याखालील पिकांना उत्पादकता वाढवण्यात त्यांना मदत झालेली आहे। त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये कांद्याने यावर्षी बरंच परिवर्तन केलेलं आहे। तुरीचंही परिवर्तन आणि सोयाबीनचंही परिवर्तन यावर्षी चांगलं झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची काही बाबतीत चांगला कालावधी हा म्हटला तरी चालेल। पुढच्या वर्षीचा मान्सून कसा असेल याविषयीचा व्हिडिओ आपण लवकरच 26 जानेवारीला प्रसिद्ध करणार आहोत। त्या संदर्भात आपली तयारी चालू आहे। आपणास मात्र आपण सारांश स्वरूपात हा व्हिडिओ सांगतो आहोत की उन्हाळ्यामध्ये आणि राहिलेल्या हिवाळ्यामध्ये, म्हणजे आता हिवाळा संपलेलाच आहे, कारण आता जे महिने आहेत फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, मे हे उन्हाळ्याचे महिने असतात आणि उन्हाळ्यामध्ये मला काही ठिकाणी अवकाळी पाऊस, हलकी गारपीट याचा अंदाज आहे।
आणि एखादं वादळ देखील या दरम्यान प्रभावी ठरेल आणि त्या वादळामुळेच हा पाऊस होऊ शकतो किंवा कमी दाबांमुळे पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे. पूर्ण उन्हाळा हा असा कोरडा जाणार नाही असं देखील वाटतंय. आणि पण हे पाऊस तसे फारसे उपयोगाचे नसतात, कारण मान्सूनच्या पावसाच्या वातावरणावर ते परिणाम करतात. त्यामुळे बघूयात की याचं प्रमाण जर एक 8-10% असेल तर त्याचा काही परिणाम मान्सूनवर होणार नाही, परंतु त्यापेक्षा वाढलं तर मात्र थोडा परिणाम होऊ शकतो. परंतु WD जर साथ देणार नसतील तर उन्हाळ्यातील पाऊस देखील घटण्याची शक्यता राहील. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.